श्रीमती शोभा पवार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित। महिला व बालविकास क्षेत्रात तब्बल 26 वर्ष अविरत सेवा देत सामाजिक बदल घडवणाऱ्या समाजसेविका श्रीमती शोभा छगन पवार यांना महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाला आहे। नाशिक विभागातून त्यांच्या नावाची निवड झाल्यानंतर संपूर्ण भागात आनंदाचे वातावरण पसरले आहे। मराठा विद्याप्रसारक समाज विधी महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व सहकाऱ्यांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून अभिमान व्यक्त केला आहे। श्रीमती शोभा पवार गेल्या 2 दशकांहून अधिक काळ समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करत आहेत। त्यांच्या उपक्रमात मुख्यतः बालकामगारांचे पुनर्वसन व शिक्षणाची व्यवस्था, रस्त्यावरची मुले व बालभिकाऱ्यांना संरक्षण आणि निवारा, लैंगिक अत्याचारग्रस्त महिला व मुलींना कायदेशीर आणि मानसिक आधार या घटकांसाठी आधार व्यवस्था निर्माण करण्याचे मोठे योगदान दिले असून अनेक कुटुंबांचे जीवन बदलवले आहे। महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी, सरकारी योजनांची माहिती व मार्गदर्शन या उपक्रमांमुळे असंख्य महिलांना स्वावलंबी होण्याची प्रेरणा व प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळाली आहे। पुरस्कार जाहीर होताच परिसरात अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे। त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल होत असल्याचे मत अनेक सामाजिक संस्थांनी व्यक्त केले आहे। या यशावर प्रतिक्रिया देताना श्रीमती शोभा पवार यांनी पुढील काळात आणखी व्यापक स्तरावर महिलांसाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे। नुकताच आपल्याला महाराष्ट्र शासनाचा अहिल्यादेवी पुरस्कार जाहीर झाला आहे, कसे बघता याकडे काय सांगाल? खरं खूप मोठा प्रवास असतो एखाद्या पुरस्काराच्या मागे, आणि माझा पण सामाजिक क्षेत्रातला जवळजवळ 26 वर्ष झाले मी या सगळ्यामध्ये काम करत आहे। त्यामुळे निश्चितच या पुरस्कारामुळे आनंद होतो की आपल्या कामाची दखल घेतली जाते शासन पातळीवर। म्हणून मला नक्कीच या पुरस्कारामुळे अधिक प्रेरणा मिळाली आहे, ऊर्जा मिळाली आहे। महिला व बालविकास क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? महिला आणि बालविकास क्षेत्रात खरं तर काम करण्याची किंवा एकूणच समाजाप्रती काम करण्याची प्रेरणा मला माझ्या वडिलांकडून मिळाली होती। कारण ते स्वतः खूप कमी शिक्षित असून अत्यंत उच्च विचार त्यांचे होते, आणि त्यांनी मला सांगितलं होतं की समाजाच्या प्रती आपली असणारी बांधिलकी ही आपण आयुष्यभर जपली पाहिजे, आणि ही जपण्याचीच प्रेरणा मला त्यांच्याकडून मिळाली, आणि म्हणूनच मी इथपर्यंतचा पल्ला गाठू शकले। महिला सबलीकरणासाठी आपण कोणते महत्त्वाचे उपक्रम राबवतात? महिला आणि बालक या विषयामध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून काम करीत आहे। बालकांसाठी, स्पेशली बाल कामगारांसाठी, बाल कामगार या व्यवस्थेमध्ये येऊ नयेत, त्यांची निर्मूलन व्हावं या प्रथेचं, यासाठी मी अनेक वर्षापासून काम करते। त्यामुळे बाल कामगार असतील, बाल भिकारी असतील, रस्त्यावरची मुलं असतील, लैंगिक शोषणाला बळी पडलेली मुलं असतील, त्यानंतरून लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला असतील, तर यांच्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम असली पाहिजे। त्या सपोर्ट सिस्टीम मध्ये पोलीस मोठ्या प्रमाणावरती मदत करतात, पण पोलीस आपल्याला मदत करतील की नाही अशी महिलांमध्ये आणि एकूणच बालक किंवा बालकांच्या पालकांमध्ये साशंकता असते। ती साशंकता दूर करणे, सपोर्ट सिस्टीम निर्माण करणे यासाठी काम सुरू आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण कोणती पावले उचलली आहेत? आर्थिकदृष्ट्या महिलांच्यासाठी तर खरं तर बचत गटासारखे माध्यम आहेच, पण त्यांना खरं तर रोजगार देण्याच्या आधी आपण प्रशिक्षण देण्यावरती खूप मोठा भर असतो। त्यामुळे अशा महिलांना प्रशिक्षण देणं, स्पेशली लैंगिक शोषणाला जी महिला बळी पडली आहे तिला मदतीसाठी कुठलीच व्यवस्थेतली यंत्रणा समोर येत नाही। खरं तर शासन पातळीवरती अनेक प्रयत्न सुरू असतात, पण महिलांना माहितीच नसतं की आपल्याला अशा पद्धतीची शासकीय पाठिंबा आहे। जर अशा लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला आहे, शासनाच्या विविध योजना आहे, त्यामध्ये मनोधैर्य सारख्या योजना आहे, त्याच्यानंतर उज्ज्वला सारख्या योजना आहे, ज्या महिला ज्याला आपण म्हणूया की लैंगिक शोषणाच्या बळी पडलेल्या असतात किंवा ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बळी पडलेल्या असतात, स्पेशली त्या महिलांसाठी काम सुरू आहे। अजून कुठल्या क्षेत्रात सुधारणा होणे गरजेचे आहे असे आपल्याला वाटतं? मला असं वाटतं महिला आणि बालक याच्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत, वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, पण सामाजिक पातळीवरती बदल होणं खूप गरजेचं आहे। कारण शासन आपल्या परीने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतं, पण मात्र यासाठी समाजाकडनं सपोर्ट खूप आवश्यक आहे। ग्रामीण भागातील महिलांना कोणती सर्वात मोठी अडचण भेडसावते असे आपल्याला वाटतं? मला असं वाटतं शैक्षणिक दृष्ट्या महिलांनी सक्षम होणं त्यासाठीचे जे प्रयत्न केले जात आहेत वेगवेगळ्या पातळीवरून, त्या पातळीवरच्या प्रयत्नांना जर यश मिळालं तर ह्या सगळ्या जे अडचणी आहेत त्यावर मात करता येईल।
या प्रवासात कुटुंबाचा व सहकार्यांचा आपल्याला कसा पाठिंबा मिळाला? निश्चितच कुटुंबाच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नाही. माझ्या माहेरी माझे भाऊ प्रसाद पवार, माझी वहिनी, माझी भाची श्रावणी, माझी वहिनी कामिनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सपोर्ट करणारे माझे मिस्टर रमेश साळवे, माझा मुलगा सुगत साळवे. आणि मला असं वाटतं की माझे मिस्टर मला याच्यामध्ये खूप सपोर्ट करतात. ज्याला आपण म्हणू की माझ्या वैचारिक याच्यासाठी सपोर्ट करतात. मी वेगवेगळे उपक्रम राबवते त्यासाठी सपोर्ट करतात. माझ्या कामाला मी जास्तीत जास्त वेळ द्यावा म्हणून ते प्रयत्नशील असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुटुंबाच्या सहभागाशिवाय ही गोष्ट शक्य नाही आणि यात कुटुंबाचा मोठा वाटा आहे माझ्या. जाता जाता समाजसेवा क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्यांना आपण काय संदेश द्याल? खरं तर समाजसेवेकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघण्याची एक लाट आहे किंवा एक दृष्टिकोन आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन योग्य असू शकतो, पण मला असं वाटतं की समाजसेवेसाठी व्यावसायिक दृष्टिकोनाबरोबरच आपल्या सामाजिक ज्या जाणीवा आहेत त्या मात्र आपल्याला, संवेदनशीलता आहेत त्या आपल्याला नेहमी सजग ठेवाव्या लागतील. जरी आपण व्यावसायिक समाजकार्य करणारे अनेक लोक आहेत, पण व्यावसायिक समाजकार्यासोबतच संवेदनशीलता जी आहे ही आपल्याला जपावी लागणार आहे. शोभा पवार मॅडम यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा राज्यपालांनी ज्या कामाची दखल घेतली अशा आपल्या शोभा पवार मॅडम त्यांचा 26 जानेवारी रोजी सत्कार होणार आहे आणि त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यपालांनी ज्या कामाची दखल घेतली त्या कामातून अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यासाठी आपण त्यांचा छोटेखानी एक सत्कार करणार आहोत. त्यांचं जे काम आहे ते महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आहे. विशेषतः लहान मुलं, बालके यांच्यावरती त्यांना विशेष लक्ष ठेवतात. ज्या आपण रोडवरती काही भीक मागणारे लहान बालके असतात किंवा ज्यांच्यावरती विशेषतः रेप केसेस घडलेले आहेत, चोरीचं प्रमाण आहे किंवा ज्यांचा एक मार्ग चुकलेला आहे, अशा विद्यार्थ्यांवर आणि अशा लहान बालकांवरती विशेष त्यांचं लक्ष आहे. ते आणि त्यांची संपूर्ण टीम या क्षेत्रात चांगलं काम करते. गेल्या 20 वर्षापासून या क्षेत्रामध्ये ते काम करतात. ते आपण सर्वजण जर बघितलं तर आपल्याही पैकी कोणीतरी लहान बालकांना काहीतरी बिस्किटचा पोळा दिला असेल किंवा ₹2 दिला असेल, 5-10 रुपये दिले असतील, परंतु यांचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. समाजाच्या ओघामध्ये त्यांना त्या लहान बालकांना देखील आणायचं आहे आणि त्यांची ही 20 वर्षाची कामगिरी बघता राज्यपाल साहेबांनी त्यांची दखल घेतली आणि त्यांचा उचित सन्मान असा केलेला आहे आणि त्याबद्दल आपल्या टीमच्या वतीनं त्यांचे जाहीर मनपूर्वक अभिनंदन करतो.